एकमेकाला साथ देतायत, करतोत बोललेत. आम्हाला काय कोणी करू, आम्हाला आरक्षण पाहिजे. चांगली गोष्ट आहे. फडणवीस साहेब जर त्यांना बळ देत आहेत, ताकद देत आहेत, हे जर गोष्टी होत आहेत, चांगली गोष्ट आहे. आमच्या काही शत्रू थोडे आहेत फडणवीस साहेब. मी तर आजच नाही 10 महिन्यापासून म्हणतो, पण बोललं की सोडित नाही. माझ्या आरक्षणाच्या आणि मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलायचं नाही, मी सहन करत. बरोबर की मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास सिद्ध करू शकत नाही म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आणि ओबीसी मधून आरक्षण घेण्याचा घाट घातला. मी म्हणतो द्यायचंच नाही मला यांना उत्तर. किती घटना कळती याच्यावरच लक्ष देते त्यांना, कोण मागाशी आणि कोण सिद्ध आहे. म्हणजे आयोगापेक्षा भारी झाले काय कायदे आणि घटनेपेक्षा. काय बोलायचं उगा कुंकडपण आणि त्यांना उत्तर देत बसायचं. ते म्हणतात की ओबीसी आरक्षणाचा धक्का कसा लागणार नाही. चल धन्यवाद. त्याचं लॉजिक मला सांगावं असं म्हणणं आहे. काय घटना चालत आहे काय, कायदा चालक आहे इथं, कायदे अस्तित्वात आहेत, सगळे सरकार अस्तित्वात आहे, इथं आयोग अस्तित्वात आहे, इथं मागासवर्ग आयोग अस्तित्वात आहे, इथं सगळं आहे ना, इथं न्याय मंदिर आहे, सगळं अस्तित्वात आहे. मग धक्का लागतो का नाही ओबीसी आरक्षण? आम्ही कोण सांगणार आहे, तिकडे विचार ना, लागतोय का नाही लागत, कुठं लागतोय धक्का कशाला, कोणाला. मी म्हणतो काय, ज्याला विरोधक मानलं नाही त्याला उत्तर देण्यात मला रस नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, विरोधक मानलंच नाही त्यांना आम्ही विरोधक मानतच नाही. मानलं असतं तर आत्तापर्यंत आम्ही सुद्धा तोड उत्तर दिलं असतं. आम्ही मानतच नाही त्यांना, कारण आम्हाला त्या मुस्लिम बांधवांच्या गोरगरीब लेकरासाठी लढायचे, आम्हालाही गोरगरीब धनगर बांधवांसाठी लढायचे. त्यांना कसं मिळत नाही ते आम्हाला बघायचे. 12 बलुतेदारांसाठी लढायचे, दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत त्यांच्यासाठी हे यांचं कुठं ना कुठं याच्यात वेळ घालत बसता. चित्रपटाला विरोध होतोय, छगन भुजबळांचा त्यामध्ये रोल नाही, ते असं मला रसच नाही. जे मला आज आरक्षणात आपला जीव जास्त, त्यात विरोध होतो. माझा असला कोणाचा असला, ज्याच्यात आपल्याला रसच नाही, तिकडे इकडे हे उद्योग आरक्षण मिळायला सोडून द्यायचं. माझं ध्येय माझ्यावर कोण टीका करतं याच्यावर नाही, माझं ध्येय कोण आंदोलन करतंय त्याच्याकडे मी बघत नाही. माझं ध्येय एकच आहे, कोणाकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्या जातीला किती मिळतंय त्याच्यावर ध्येय ठेवायचं. आणि माझी जाती एक आहे, माझ्या जातीनं आता थोडा काचकादा केल्यानंतर असा दाखील की एसटीत बसायलाच नाही यांचं कोण राहणार, तिकीट गोली यांची सगळ्याची, एसटीनं फिरायची सुद्धा पंचायत यांची. म्हणजे इतकं वाईट वाटन त्यांना, असा त्याचा अर्थ. सोपं नाही. मग आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळण आणि विरोधी पक्षाला बी कळत. मग काय कसा असतो मराठे आणि मराठ्याच्या मताचं रूपांतर कशाला म्हणते, आणि त्यांच्यासोबत आलेल्या समुदाय जे जाती आहेत त्यांच्या मताचं रूपांतर कशात होतं, मग झटका कळत नाही. त्यामुळं आम्ही विश्वास ठेवला शंभूराजे देसाई साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती, जे सामंत साहेब आले होते, त्यांचे कोण कोण मंत्री आले होते, ते राऊत एक मध्यस्थी करतायत त्यांच्या माध्यमातून. त्यामुळे ठेवला. आता ते शिंदे साहेब, फडणवीस साहेब एकमेकाला साथ देत आहेत, करतोत बोललेत. आम्हाला काय कोणी करू, आम्हाला आरक्षण पाहिजे. चांगली गोष्ट आहे. फडणवीस साहेब जर त्यांना बळ देत आहेत, ताकद देत आहेत, हे जर गोष्टी होत आहेत, चांगली गोष्ट आहे. आमच्या काही शत्रू थोडे आहेत फडणवीस साहेब. मी तर आजच नाही 10 महिन्यापासून म्हणतो, पण बोललं की सोडित नाही. माझ्या आरक्षणाच्या आणि मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलायचं नाही, मी सहन करत. मी तर कोणत्या पक्षाचे विरोधक असू नये ते काय, माझं ध्येय सरळ आहे. कोणाच्या आरोपाला उत्तर मी देत नाही, मला गरज नाही आणि मी त्याला महत्त्व देत नाही. माझं ध्येय गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून दे. ओके बॉस, धन्यवाद.